नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी योजना या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। बऱ्याच दिवसांपासून काही कारणास्तव मी व्हिडिओज आपल्या चॅनलवर पब्लिश करू शकलो नाही, परंतु आता आपल्या चॅनलवर शेतीविषयक योजनेच्या प्रत्येक अपडेट्सचे व्हिडिओज रेग्युलर पब्लिश होणार आहेत। त्यामुळे ज्यांनी कुणी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राइब केले नसेल तर खाली दिलेल्या लाल कलरच्या सबस्क्राइब या बटनवर क्लिक करून आपल्या कृषी योजना या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळेल। आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत हे तुम्हाला थंबनेलवरून समजलेच असेल। चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या महत्त्वपूर्ण अशा व्हिडिओला। सर्वात प्रथम महाराष्ट्र सरकारने अखेर राज्यातील हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफी मंजूर केली आहे। शेतकरी संघटनांच्या प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर ही बाब समोर आली आहे। 2014 ते 2019 या काळात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार महाराष्ट्रात सत्तेवर होते। 28 जून 2017 रोजी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना जाहीर केली। या योजनेनुसार शेतकऱ्यांनी 30 जून 2016 पूर्वी घेतलेले 1.5 लाख रुपयापर्यंतचे कर्ज न भरलेले मुद्दल आणि व्याजासह माफ केले जाणार होते। मात्र नंतर कर्जाची मोठी रक्कम पाहून सरकारने हे पोर्टल बंद केले। कर्जमाफी योजना लागू झाल्यानंतर सुमारे 5.5 लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला नाही। या शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी शेतकरी संघटनांनी अधिवक्ता अजित काळे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली। आता या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी द्यावी असे आदेश उच्च न्यायालयाने सरकारला दिले आहेत। न्यायालयाच्या आदेशानुसार शेतकऱ्यांना सुमारे 6,000 कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर करण्यात आल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष कालिदास आपेट यांनी दिली। न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती अरुण पेडणेकर यांच्या कोर्टाने या शेतकऱ्यांना 1.5 लाख रुपयांची कर्जमाफी देण्याचे निर्देश दिले होते। तरीही शेतकऱ्यांना रक्कम मिळत नसल्याने अवमान याचिका दाखल करण्यात आली होती। न्यायालयाने नोटीस पाठवल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर अधिवेशनात शेतकऱ्यांना 1.5 लाख रुपयांची कर्जमाफी देण्याची घोषणा केली। त्यामुळेच आता या शेतकऱ्यांना कदाचित न्याय मिळू शकतो। अशा प्रकारे संपूर्ण शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। माहिती आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळेल। धन्यवाद।